हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी संगीता महेश गौरी. संगीता महेश गौरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मी आज दाखवणार आहे मूगवडी. टरफलाची मूग डाळ असते ती भिजू घालायची, त्याच्यानंतर पाट्यावर ती डाळ वाटायची आणि त्याच्या वड्या बनवायच्या. उन्हाळी वाळवण आहे. तर ही मूगवडी आहे, फक्त मुगाची डाळ यूज केलेली आहे आणि त्याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही. मूग डाळ फक्त वाटून त्याच्या वड्या बनवलेल्या आहे. अत्यंत खायला टेस्टी लागतात. तर मी ही रेसिपी बनवून दाखवणार आहे. हे एवढ्या मूगवड्या आहेत. 5-7 लसूण कळ्या आहे, अर्धा चम्मच जिरं आहे, 1 छोटा अनियन आहे, 1 चम्मच रेड चिली पावडर आहे, अर्धा चम्मच टर्मरिक पावडर आहे, म्हणजे अर्धा चम्मचपेक्षा थोडं कमी. हळद जास्त टाकायची नाही भाजीला. आणि अर्धा चम्मच सॉल्ट आहे. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला रेसिपी बनवून दाखवते. भाजीला फोडणी करते. मूगवडीची भाजी बनवण्यासाठी 2 पळी फल्ली तेल आहे. हे शेंगदाणा तेल 2 पळी टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही तेल यूज करा. आता तेल गरम झालं की मी कांदा टाकून घेते. कांदा फ्राय होत आहे. हे लसूण जिरं पोळीपाटावर काढलेलं आहे. हे फ्रेश आहे. हे आता फोडणीमध्ये टाकायचं. लसूण जिरं फ्राय होत आहे. याच्यामध्ये तिखट, मीठ आणि हळद टाकलेलं आहे. आता हे फ्राय करून घ्यायचं. फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतलं. आणखी 1 ग्लास पाणी ओतणार आहे, म्हणजे 2 ग्लासमध्ये वड्या चांगल्या शिजतात. या पाण्याला उकळी येऊ द्यायची. फोडणीमध्ये 2 ग्लास पाणी ओतलेलं आहे. आता त्याला उकळी फुटत आहे. बघा, उकळी फुटली की याच्यामध्ये मूगवडी शिजायला टाकायची. ह्या फोडणीला उकळी फुटलेली आहे. आता ही वडी याच्यामध्ये शिजायला टाकायची. ही वडी आहे, ती आता चांगली शिजू द्यायची. ही 2 लोकांपुरतीचीच भाजी आहे. वड्या शिजायला थोडा वेळ लागतो. ही पोळीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, त्यानंतर वरण भात याच्यासोबत तोंडी लावू शकता. उन्हाळी वाळवण आहे हे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हिरव्या भाज्या महाग असतात आणि त्याच भाज्या खाऊन आपण कंटाळून जातो. तर नवीन काहीतरी व्हेरायटीज करायची म्हणून उन्हाळी वाळवण करतात. हे मूगवड्या असतात. आता विदर्भामध्ये त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद असं वगैरे काही टाकत नाही. डायरेक्ट मूग डाळ वाटून घ्यायची आणि ती तशीच वडी टाकायची. बस झालं. ही भाजी आता उकळत आहे. शिजायलाही 10-15 मिनिटामध्ये ही भाजी तयार होते. बघा कशी उकळत आहे. ही मूगवडीची भाजी तयार झाली आहे. बघा किती टेम्पटिंग दिसत आहे. माझी रेसिपी आवडल्यास कमेंट करा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू सो मच.